कृष्ण हरी माऊली. चला सुरुवात करूया आपल्या कीर्तन सोहळ्याला. माऊली, अभ्यास, अनुभव आणि वेड गाठीशी होतं म्हणून एकलव्याला श्रद्धेसाठी गुरुचा केवळ पुतळा पुरेसा होता. तेच एकलव्य पण आपल्या पुढच्या सेवेकऱ्यामध्ये आहे. सोशल जगात आपले हे सेवेकरी वावरतात, पण परमार्थ प्रमाण ठेवूनच. चला आता पाहूया कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. या टीमने केलेली आपल्या सेवेकऱ्याची वारी. सेवेसाठी पाचारण करूयात हरिभक्ती परायण नीलमताई पवार यांना. राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय राम कृष्ण हरी. हरी हरी राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय राम. हित भावे तरी दंभ दुरी ठेवा. चित्त शुद्ध सेवा देवाची है. चित्त शुद्ध सेवा देवाची है. चित्त शुद्ध सेवा देवाची है. हित भावे तरी दंभ दुरी ठेवा. चित्त शुद्ध सेवा देवाची हे. चित्त शुद्ध सेवा देवाची हे. चित्त शुद्ध सेवा देवाची हे. आवडी विठ्ठल गाई जे एकांती. आलाभ्याते येती लाभ खरा. अलभ्याते येती लाभ खरा. अलभ्याते येती लाभ खरा. आवडी विठ्ठल गाई जे एकांती. अलभ्यते येती लाभ घरा. अलभ्यते येती लाभ घरा. अलभ्यते येती लाभ घरा. अनिकांतरी निंदा विवसती. करावी हे शांती वासनेची. करावी हे शांती वासनेची. करावी हे शांती वासनेची. अनेका अंतरी निंदावी वसती. करावी हे शांती वासनेची. करावी हे शांती वासनेची. करावी हे शांती वासनेची. तुका म्हणे बाणाची निर्वाणीचा. म्हणे बाणाची निर्वाणीचा. तुका म्हणे बाणाची निर्वाणीचा. तुका म्हणे
आवडी विठ्ठल गाई जे एकांती अलभ्यते येती लाभ खरा अलभ्यते येती लाभ खरा अलभ्यते येती लाभ खरा आवडी विठ्ठल गाई जे एकांती अलभ्यते येती लाभ घरा अलभ्यते येती लाभ घरा अलभ्यते येती लाभ घरा विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज देवालाल महाराज बोलो रे भाई सब शंकर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय जगदमान्य जगदश्रेष्ठ श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अशा पद्धतीचा सगळ्यांच्या पाठांतरातला आणि सगळ्यांच्या परिचयाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला उपदेश करत आहे विठ्ठला विठ्ठला तर तुकोबाराय आपल्याला काय उपदेश करतात माय बाप हो तर तुकोबाराय सांगतात की तुमचं हित कशामध्ये आहे हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा तुम्हाला जर तुमचं हित करून घ्यायचं असेल ना माय बाप हो तर काय करायला लागेल दंभ नावाचा जो अहंकार आहे तो तुम्हाला दूर करावा लागेल तर तुमचं हित होईल आणि ते हित करून काय करावं लागेल चित्त शुद्ध करावं लागेल चित्त शुद्ध करून त्या भगवान परमात्म्याची भक्ती करावं लागेल माय बाप हो जगद्गुरु तुकोबाराय यांनी आपल्याला हितासाठी हा अभंग इथं दिलेला आहे माय बाप हो मग आपलं हित आपण करून घ्यायचं परंतु आपण आपलं हित बघत असताना फक्त संसारामध्ये गुरफटून राहतो आणि आपण हे विचार करत नाही काय तर आपल्याला देखील एक दिवस जायचंय मरायचंय परंतु तो विचार आपण करत नाही आपल्या हिताचा विचार आपण कधीच करत नाही का तर आपला दंभ नावाचा जो अहंकार आहे जो दोष आहे तो आडवा येतो माय बाप हो हा जर दंभ नावाचा अहंकार आपण जीवनातून काढून टाकला तर आपलं हित होणं हे काय आहे निश्चित आहे आज आपण बघतो माय बाप हो मोठे मोठे व्यक्तिमत्व आपल्याला दिसतात जसं सावित्रीबाई फुले होऊन गेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले संभाजीराजे होऊन गेले यांनी काय केलं आपल्या जीवनातला जो अहंकार आहे जो मीपणा आहे तो काढून टाकला आणि आज म्हणून आपण त्यांचं काय करतो जयकार करतो का तर त्यांनी मीपणा मनामध्ये ठेवला नाही आणि आपण मीपणा मनामध्ये ठेवतो आपल्याला अहंकार होतं माय बाप हो थोडं जरी आपल्याकडे काही जास्त झालं तर आपण अहंकारामध्येच वाया जातो म्हणून अहंकार हे काढून टाकायचं आणि हिताचा विचार करायचा तरच आपल्याला काय होईल या जीवनातून वरती येता येईल आणि मोक्ष प्राप्त होईल आणि एवढंच करायचंय का तर नाही त्याच्यासाठी तुकोबाराय म्हणले की चित्त देखील निर्मळ करायला शिका तर चित्त जर आपलं शुद्ध असेल तर त्या भगवान परमात्म्याची भक्ती निस्सीम घडते माय बाप हो म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची हे आणि याच्या पुढं अजून काय सांगितलं एवढंच करायचंय का तर नाही त्याच्यासाठी काय करायचंय तर त्या भगवान परमात्म्याचं भजन करायचंय गायन करायचंय आवडी विठ्ठल
गाई जे एकांती. काय म्हणलंय? एकांती. इथं एकांती हा शब्द वापरलेला आहे माय बापो. लोकांती का वापरलं नाही? कारण की भगवान परमात्म्याचं जर भजन करायचं असेल तर ते लोकाला दाखवण्यासाठी करायचं नाही, आपल्या स्वतःसाठी करायचंय, आपल्या हितासाठी करायचंय माय बापो हो. एकांत वासामध्ये जाऊन त्या भगवान परमात्म्याची भक्ती करायची, तरच तो भगवान परमात्मा काय करतो? अलभ्य, जे आपण त्याची इच्छा देखील करत नाही असं लाभ आपल्याला तो भगवान परमात्मा करून देतो माय बापो हो. परंतु कधी? जेव्हा आपण एकांत मध्ये त्या भगवान परमात्म्याचं भजन करू, चिंतन करू, तेव्हाच तो भगवान परमात्मा आपल्यावर कृपा करतो. म्हणून आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुम्ही जर आवडीनं त्या भगवान परमात्म्याचं भजन केलं माय बाप हो, तर अलभ्य असं लाभ तुमच्या जीवनामध्ये आपोआप येतं. आणि तुकोबाराया अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात की अनिका अंतरी निंदावी वसती किंवा न द्यावी वसती, करावी हे शांती वासनेची. आपलं जे जीवन आहे, आपल्या जीवनामधलं जे घर आहे, ते कोणालाही द्यायचं नाही माय बाप हो. का? कारण की आपण जर आपलं जीवन दुसऱ्याच्या हातामध्ये दिलं तर आपण काय होतो? वासनेच्या अधीन होतो. म्हणून वासना काय आहे? घातक आहे माणसाला. म्हणून वासनेच्या अधीन कधीच जायचं नाही. वासनेपासून जर दूर व्हायचं असेल तर काय करायचं? त्या भगवान परमात्म्याचं भजन करायचं. जसं वासनेच्या अधीन कोण गेलं? तर जड भरत राजा हरणी गर्भ गेला, घाला तो घातला वासनेने, जड भरत राजा हरणी गर्भ गेला. शेवटच्या वेळेस त्यांनी त्या हरणीच्या पाडसाचं चिंतन केलं माय बाप हो, आणि त्या हरणीच्याच गर्भामध्ये त्यांना जन्म घ्यावं लागलं. म्हणून आपला जो घर आहे, हा जो देह आहे, त्या भगवान परमात्म्याने आपल्याला भजन करण्यासाठी दिलं. म्हणून वासनेच्या अधीन तुम्ही जाऊ नका, दुसऱ्याच्या हातामध्ये आपलं जीवन देऊ नका. असंच तुम्ही जर त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली तर तुमच्या जीवनाला सार्थकता आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शेवटी तुकोबाराया अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, तुका म्हणे बाण आची निर्वाणीचा, तुका म्हणे बाण आची निर्वाणीचा. वाहू काही वाचा वेचून वाहू काही वाचा वेचून आवडी गाई दे कांती आवडी विठ्ठल, गाई दे कांती. तर जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात की हेच एकमेव काय आहे? बाण आहे. जसं आपण नाही का म्हणत, सगळ्या इलाजाचा एकच रामबाण उपाय आहे. तो म्हणजे काय? त्या भगवान परमात्म्याचं भजन करायचं माय बाप हो. विठोबा रखुमाई, झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला इथेच पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, रामकृष्ण हरी. माऊली, नीलम महाराज, आपल्या वाणीतून वाक्य देखील काव्यासारखं येत होतं, गद्य पद्यासारखं वाटत होतं, आणि तो तुमचा बिग पॉवर पॉइंट आहे.
आत्मविश्वास पूर्ण सादरीकरण करता. फक्त हे सगळं करत असताना आपण निरूपणाकडे थोडं लक्ष देऊया. दंभ हा अहंकार नाही, दंभ हा विकार आहे. विकार. अहंकार हा स्वतंत्र विकार आहे. दंभ या शब्दाची पहिल्यांदा आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करावी लागेल. दंभ या शब्दाचा अर्थ ढोंग. त्याचं निरूपण अपेक्षित आहे. प्रमाण गात असताना ती जशी आहे तशी आपण पाहिली पाहिजेत. आणि जो अभंग आपण निरूपणाला घेतलाय ना, त्याचा अर्थ आपण आधी स्वतः व्यवस्थित ध्यानात घेऊन आणि मग जे निरूपण आहे ते त्याच्या भोवतीच फिरणारं असलं पाहिजे. मला असं वाटतं की तुमच्या फक्त गाण्यासाठीच लोक तुमच्या कीर्तनावर इतकं प्रेम करतील, त्याला निरूपण समृद्ध केलं की ते कीर्तन बाबा महाराज सातारकरांच्या कीर्तनासारखं समृद्ध आणि परिपूर्ण कीर्तन होईल. आपल्या या गान प्रधान कीर्तनाचं स्वागत आहे. वा आई साहेब. नीलमताई पवार, आपलं कीर्तन पॉवरफुलच झालं आणि आपलं गाण्याला तर मी प्रथम नतमस्तक होते. तुम्हाला निसर्गाने आवाजाचं देणं एवढं दिलंय की महाराष्ट्राला वेळ लागेल तुमच्या आवाजाचं. खरं मेहनत घ्या, तुम्ही अभ्यास करा आणि थांबू नका आयुष्यात. अभ्यासाला वेळ द्या हो. रात्रीचा दिवस करा. कीर्तन असं पॉवरफुल होईल, तुमची डायरी फुल होईल हो. इतके तुम्ही मोठे व्हाल. आपल्याला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नीलमताई, काय भावना आहेत? तेव्हा ही आपली सोनी मराठीवर आपला पहिला भाग प्रदर्शित झाला, काय अनुभव आला हो तुम्हाला? खूप छान वाटलं. म्हणजे कसं, असं कुठं पण कीर्तन करत असताना जे अनुभव नाही आलं ते अनुभव या स्टेजवर येऊन मला मिळालं. सगळेजण म्हणतात की बा, आमच्या समाजामधून कुणीही टीव्हीवर कीर्तन करायला गेलं नाही, परंतु तुम्ही पहिल्या अशा लेडीज, अशा महिला असाल की तुम्ही या स्टेजवरून आम्हाला सगळ्यांना दिसणार आहात. पण आता मला हे विचारायचं की इथपर्यंत येण्याचं श्रेय कोणाला द्याल? मी सगळं श्रेय माझ्या मिस्टरांना देईल. कारण की इथपर्यंत जी धावपळ त्यांनी केलेली आहे ती त्यांनीच केलेली आहे. त्यांच्यापेक्षा मला इथं कोणीच आणू शकलं नसतं. माऊली, सेवा अशीच अखंड चालू राहू आणि ही साथही अशीच अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी. बरं माऊली, ज्यांना फक्त सेवेचं भान आहे त्यांना कुठं काळाचं, वेळेचं आणि तारखेचं भान असणार? आपली वारी वर्षातून एकदा, यांची रोजच. जरा या महिन्याचं त्यांच्या सेवेचं वेळापत्रक आपण विचारून घेऊ. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण पंकज महाराज पोहोकर यांना. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. देव ठेवील तैसे रहावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. कोणे दिवसी बैसुनी हत्तीवर, कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. कोणे दिवसी बैसुनियाचे मन, कोणे दिवसी घरात नाही धान्य, कोणे दिवसी दव्याची साठवण, कुठे साठवावे समयासी सादर सादर भावे, समयासी सादर भावे. कोणे दिवसी यमयेती चालून, कोणे दिवसी प्राण जाती घेऊन, कोणे दिवसी स्मशानी जाऊन, एकटे राहावे समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा, कोणे दिवशी चुकतील जन्माच्या खेपा, कोणे दिवशी सावत्याच्या बापा, दर्शन द्यावे समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. हर हर
प्राप्तप्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ सावता महाराजांचा बहुतेकांच्या परिचयाचा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा भगवत प्राप्ती कशी करता येईल याचा दर्शन घडून येणारा अभंग आहे. विठाल विठाल समयासी सादर व्हावे हा या अभंगातील केंद्रबिंदू आहे. जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतील, कधी प्रतिष्ठा मिळेल, कधी मान मिळेल, नवे नवे कधी अपमानही जीवनामध्ये प्राप्त होईल. म्हणून समयासी सादर व्हावे. कधी हत्तीवर बसायला मिळेल तर कधी पालखीत बसण्याचा योग येईल, पण जीवनामध्ये कधी पायाचा चाकर म्हणूनही चालत जावं लागेल. म्हणून सावता महाराज सांगतात समयाशी सादर व्हावे. कधी घरामध्ये भरपूर धान्य असेल, काय काय खावं हा प्रश्न असेल, पण कधी काय खावं असाही प्रश्न असेल. म्हणजे भरपूर धान्य कधी असेल तर कधी उपवाशी झोपावं लागेल, असाही दिवस जीवनामध्ये येईल. बघता बघता यमत चालून येतील, स्मशानामध्ये घेऊन जातील आणि मग एकटं राहावं लागेल. म्हणून मला सांगतात समयाशी सादर व्हावे. आणि हे सगळं घडत असताना एक दिवस असा येईल, सद्गुरूची कृपा होईल, नवे नवे भगवान परमात्म्याची भेट होईल आणि जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होण्याचा अधिकार मला प्राप्त होईल. हे महाराज अभंगात सांगतात. विठाल विठाल समुद्रामध्ये जशी भरती ओहोटी होत असते तसं वारंवार जीवनामध्ये सातत्याने बदल होत असतात. कधी जीवनामध्ये संतप्तता असते तर कधी संतृप्तता असते. संतप्तता म्हणजे दुःख आहे तर संतृप्तता म्हणजे सुख आहे. विठाल विठाल मानवी जीवन हे गतिमान अशा स्वरूपाचं आहे. वारंवार स्थित्यंतर होत असतात. विशेषतः आध्यात्मिक आणि पारमार्थिक जीवनाच्या दृष्टीने जर विचार केला तर हे स्थित्यंतर अपरिहार्यतेने माणसाला स्वीकारावे लागतात. याला मूलतः कारण काय असेल तर प्रारब्ध असतं. अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन. निर्माण झालेलं प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य कोणाच्याही हातात नसल्यामुळे ते माणसाला स्वीकारावं लागतं. विठाल विठाल आपण कल्पना करा, एखादा व्यक्ती अत्यंत दरिद्र आहे, गरीब आहेत आणि प्रारब्धाने कालांतराने तो प्रारब्धवशानं त्याच्याकडे श्रीमंती चालून आली. आता त्याने नको जरी म्हटलं तरी श्रीमंती त्याच्याकडे चालून येणार. माऊली म्हणतात भाग्याचे नि बडसे उद्यमाचे नि मिसे संपत्ती जात आपैसे घर रेगे. त्याने नको म्हटलं तरी त्याला संपत्ती प्राप्त होणार. हे गरिबीतून श्रीमंतीमध्ये झालं तर स्थित्यंतर आहे. किंबहुना ह्याच्या विरोधामध्ये घडण्याची शक्यता असते. श्रीमंत लोक एका रात्रीतून रस्त्यावर आलेला आपल्याला पाहायला मिळतात. हे सुद्धा त्यांना अपरिहार्यतेनं स्वीकारावं लागतं. विठाल 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 या निर्माण होणाऱ्या देहाच्या अवस्था कधी मानाच्या दृष्टीने, कधी धनाच्या दृष्टीने तर कधी द्रव्याच्या दृष्टीने असतात. त्याच्यामध्ये बदलही करता येत नाही किंवा झालेला बदल नाकारताही येत नाही. विठाल विठाल एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्याकरिता परीक्षा द्यावी लागते. भौतिक दृष्ट्या ती परीक्षा अत्यंत त्रासदायक जरी वाटत असली तरी आपण त्याकरिता पात्र आहोत हे ते सिद्ध करून देत असतं. हिरा ठेवता ऐरणी या न्यायाप्रमाणे बघता 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 महाराज सांगतात अनेक जीवनामध्ये प्रसंग येतील. आलेल्या प्रसंगाला साधक आणि मुमुक्षुने समोर गेलं पाहिजे. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसे रहावे. समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसे रहावे. समयासी सादर भावे देव ठेविल तैसे रहावे. समयासी सादर भावे देव ठेविल तैसे रहावे. महाराज सांगतात समयाला सादर होणे म्हणजे काय तर आलेल्या परिस्थितीला समोर जाणे. परिस्थिती कधी अनुकूल असते तर कधी प्रतिकूलही असते. संत म्हणतात परिस्थिती अनुकूल असली काय आणि प्रतिकूल असली काय आमच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. का कारण आमची मनस्थिती मात्र भगवान परमात्म्याची एकवटलेली आहे. आपण तुकोबरायांच्या जीवनामध्ये जा. एवढा कठीण प्रसंग जीवनामध्ये आला. कोपला पाटील गावचे हे लोक नवे नवे पत्नी अन्न अन्न करता करता मेली. दावणीचा बैल मरण पावला, मुलगा मरण पावला. एवढंही दुःख तुकोबरायांच्या जीवनामध्ये आहे तरी तुकोबराय सांगतात बरे झाले देवा निघाले दिवाळे. का तर समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसे राहावे. माझ्या जीवनामध्ये जे दुःख आलं ती भगवान परमात्म्याची इच्छा असू शकते. तुझं वाटे आता ते करी अनंता तुका आमने संता लाज माझी. त्याच्याही पुढे सांगायचं झालं तर महाराज सांगतात ठेविले अनंते ठेविले अनंते ठेविले अनंते तैसे चिरावे. ठेविले अनंते ठेविले अनंते ठेविले अनंते तैसे
ठेविले आनंदे ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान ठेविले आनंदे ठेविले आनंदे ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंदे ठेविले आनंदे तैसेची राहावे संत म्हणतात जैशी जैशी वेळा पडे तैसे तैसे होणे गडे का कालाय तस्मै नमः काळाच्या ओघामध्ये आम्हाला जगावं लागतं जीवनामध्ये असे दिवस येतील कोणे दिवसी बैसोनी याचे मन कोणे दिवसी घरात नाही धान्य कोणे दिवसी द्रव्याची साठवण कोठे साठवावे समयाची सादर व्हावे असा प्रसंग जीवनामध्ये येईल आज काय काय खावं असा प्रश्न असेल जीवनामध्ये पण एक दिवस असा येईल सावता महाराज सांगतात काय खावं असा प्रश्न असेल म्हणजे उपवास झोपावं लागेल नवे आज कशाची भाजी करावी हा प्रश्न जीवनामध्ये असेल पण बाजाराच्या दिवशी कशाची भाजी करावी असाही प्रश्न जीवनामध्ये असेल कधी भरपूर उपलब्धता असेल कधी काही नसेल आपण पुढच्या टप्प्यात बघा संत महाराज सांगतात हे सगळं धन जरी आमच्याकडे असलं तरी त्याच्यामध्ये गुंतून जाऊ नये का कारण ज्यांना आज ही पत्रिका छापली कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे जीवनामध्ये एक दिवस असाही येईल कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे हे दोनही ज्याच्यामध्ये घडतं त्याला जीवन म्हणतात पुढच्या टप्प्यामध्ये आपण जाऊया महाराज सांगतात त्या द्रव्यामध्ये गुंतून जाऊ नये का इसत न धनकी कोण बडाई देखत नैनो में मिट्टी मिलाई महाराज सांगतात मी द्रव्यामध्ये गुंतून जाणार नाही साधकाने गुंतून जाऊ नये का सांगता येत नाही कधी यम येईल अभंगाच्या चौथ्या चरणात कोणे दिवशी यम येती चालून कोणे दिवशी प्राण जाती घेऊन कोणे दिवशी मशाली जाबून एकटे राहावे एकटे राहावे समयासी सादर व्हावे समयासी सादर व्हावे समयासी सादर व्हावे समयासी सादर कधी यमराजा येईल सांगता येत नाही भरोसा फलपानाचा कधी यमराजा नाही नवे तुकोबराय सांगतात यम असा येतो आणि असा घेऊन जातो म्हणले कसा जसा एखादा बोका उंदरावर टपला असतो पाहतो उंदीर घेऊन जाई बोका तैसा काढो लोका नेत असे का देह हे काळाचे धन कुबेराचे येते मनुष्याचे काय देह जाणार बरोबर महाराज म्हणतात एकटं राहावं म्हणजे काय त्याचा नियम असा आहे की शरीराची होय माती शरीराची होय माती कोणी न येती सांगाती एकटे राहावे आता बघता बघता तो येण्यापूर्वी मला भगवान परमात्मा भेटला पाहिजे माझ्या जन्म मरणाच्या बंधनातून मी मुक्त झालो पाहिजे तो मला भेटला पाहिजे पण तो भेटण्याकरिता कोणतरी भेटावा लागतो महाराज सांगतात हे ज्या दिवशी जीवनामध्ये घडेल त्या दिवशी जन्माला येण्याचं सार्थक होईल कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा कोणे दिवशी चुकतील जन्माच्या कृपा कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा कोणे दिवशी चुकतील जन्माच्या कोणे दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे कोणे दिवशी सावत्याच्या बापा कोणे दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे समयासी सादर व्हावे समयासी सादर व्हावे समयासी सादर व्हावे समयासी सादर व्हावे कोणी दिवस
दिवसी होईल सद्गुरूची कृपा. महाराज सांगतात, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयन. या बंधनातून मला मुक्त व्हायचं आहे. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, पण एकदा का मला माझा परमात्मा भेटला. हरियाला हाता मग कैची भय चिंता. किंवा एखादा चातक पक्षाने वाट पाहावी की माझ्या चोचीमध्ये कधी कधी एकदाचं पाऊस पडेल, पाणी पडेल आणि मी तृप्त होईल, निवांत होईल, मला विसावा प्राप्त होईल. महाराज सांगतात, एकदा माझा परमात्मा मला भेटला पाहिजे. नवे नवे मी जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त झालो पाहिजे. कै मी उद्धार पावेन, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. एवढे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. हे मिळवण्यासाठी मात्र मला सद्गुरू भेटले पाहिजे. मजहृदयी सद्गुरू माऊली म्हणतात, मजहृदयी सद्गुरू जेने तारिलो संसार परू. म्हणून विशेष अत्यादर विवेकावरी सद्गुरू वाचोनी. सापडे ना सोय धरावे ते पाय. आधी आधी विठोबा रकुमाये, विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाये. जय जय विठोबा रकुमाई. शेवटी अभंगाचं चिंतन मांडताना सावता महाराज सांगतात, आलेला प्रसंग दुःख असो अथवा सुख असो आम्हाला समान वाटतो. त्याचं कारण असं आहे की प्रभू रामचंद्रांना माहीत झालं होतं की आता राज्याभिषेक होणार. बघता 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 नगरी सजली, सर्वांना आनंद झाला. पण मात्र दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला माहीत झालं, प्रभू तुम्हाला आता वनात जावं लागेल. का? गादीवर बसायला मिळणार नाही. जीवनामध्ये कधी असं आहे तर कधी असं आहे. नवे नवे पुढच्या टप्प्यात जर सांगायचं झालं, जीवन जगत असताना भगवान परमात्मा आपलासा केला पाहिजे. आणि तो भेटण्याकरता कधी सुख येईल, कधी दुःख असेल, ते आम्हाला समान आहे. आणि हा समान दर्जा ज्या दिवशी आमच्या जीवनामध्ये येईल त्या दिवशी जन्माला येण्याचं सार्थक होईल. हेच महाराज त्या अभंगाच्या चिंतनातून सांगतात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आई साहेब, पंकज महाराज यांनी समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. खरं म्हणजे हा सावता महाराजांचा अभंग खूपच सुंदर आहे. आणि अभंग हा माझ्या आवडीचा आहे. पंकज महाराज, तुम्ही तुमच्या अभंगाचा केंद्रबिंदू समय ठेवला. तसं मला असं वाटतं, मनुष्य जीवनाने जीवन जगत असताना आपला केंद्रबिंदू समय जर ठेवला तर त्याच्या जीवनाचा जगण्याचा केंद्रबिंदू सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. पंकज महाराज, आज आपलं हे कीर्तन म्हणजे केंद्रबिंदू ठरेल आणि महाराष्ट्र तुम्हाला नक्कीच बोलवेल. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. वा माऊली, सगळ्यात आधी आवडली म्हणजे अभंगाची चाल. धन्यवाद. थोडी फिरकी देता का? समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. हो कोणे दिवसी बैसुनी हातीवर, कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर चालून जावे, समयासी सादर व्हावे. वा वा. मला असं वाटतं की हा अभंग गायल्यावर याच्यावर निरूपण नसतं झालं तरी त्याचा अर्थ कळाला असता. तुमचं कीर्तन म्हणजे कसं आहे माहितीये का? निरूपण वारकरी अंगाचं आहे आणि गाण्याची उंची नारदीय कीर्तनाची आहे. फक्त याचं प्रतिज्ञा वाक्य सांगताना थोडीशी गडबड. कोणती? फक्त प्रतिकूल जगणाराला हा उपदेश नाही. तुम्ही नंतर निरूपणात ते कव्हर केलं, पण प्रतिज्ञा वाक्यातलं पहिलं जे वाक्य होतं ते वाक्य प्रतिकूल माणसाला नाही तर ज्याला अनुकूलता आहे त्याला सुद्धा हे सांगणं आहे. तुम्ही आम्हाला या व्यासपीठावर सतत पाहिजेत म्हणून हा एवढा अट्टहास. काय हो ते दोन्ही आपले कीर्तन सारे बघत असताना आपल्या आशी नजर अशी कोणाला बघताय तुम्ही? माझा पांडुरंग पुढे मागे मागे पुढे उभा आहे सांभाळीत, असं कोण वाटतं आहे? मला. पांडुरंग परमात्माच आहे, पुढे बघतो ना. समोर नाही बघत आहे तुम्ही, तिरकी नजर टाकताय. नाही. कोण आहे? अर्धांगिनी आहेत माझी. कोण आलंय? अर्धांगिनी. तुमची सेवा पाहायला आल्यात? हो, पाहायला बघायला. स्वतःच्या गाडीत घेऊन आलात त्यांना? नाही, ट्रेननी चालू. ट्रेनने आला? हा. त्यांना म्हणजे अजून तुमच्या वेगवान गाडी चालवण्याची भीती आहेच तर. नक्कीच. आहे ना? सगळ्याच उलगडा करायचा. मला एकदा त्यांना मंचावर आमंत्रित करायचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ताईंसाठी. आता कोणाचे तरी आभार मानायला आला, ते आभार माना आणि कशासाठी आभार मानताय तेही सांगा. सर्वप्रथम आभार बी त्यांच्या वडिलांचेच मानेल.
कारण की त्यांना या क्षेत्रात आणलं. जगन्नाथ महाराज व राधाताई तुमचे पण आभार, कारण की तुमच्यामुळे यांची गाडी रुळावर आली. तर यांचा पहिला भाग प्रदर्शित झाला. काय बदललं हो माऊली? त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. वा. मला आता प्रामाणिकपणे सांगा, आधी काय दृष्टिकोन होता ना आता बदललाय काय? जसा हा शो चालू आहे, कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार, तसेच ते आमचे लाडके पतिदेव सुद्धा आहे. आणि लाडका मुलगा, लाडके जावाई, सगळंच त्यांच्याबद्दल आता दृष्टिकोन निर्माण झालाय सर्वांचाच. बरं, कोण चिडतं आधी दोघात? मालकीनच. नाही माझा काय, मी काय हस्तक्षेप करावा याच्यात? अजून काय बदल होणं अपेक्षित आहे? नाही नक्की खाली बसल्यानंतर तक्रार करू नका, हे सांग, माझं तक्रार विचारायचं नाही. राहिले. आता तक्रार नाही. नाही लक्ष्मी नारायणासारखी जोडी दिसतीच ना, ते आम्हालाही कळतंय, पण असं लांब लांब नका ना जाऊ. बरं ठीक आहे. अंगा असं वा 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 वा. अगोदरच ती रुक्मिणी इकडं आली आणि विठ्ठल मागून आणखी माग पुढंच आहे दोघं. खर तर गाडीवरच्या वेगावर तुमचं नियंत्रण यावं, पण यांच्यावरच्या प्रेमावर नाही. सेवेच्या तारखेसोबत लेकरांच्याही तारखा लक्षात ठेवा. नक्की. आयुष्य सुखकर होईल. सेवेसाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागातील आपल्या दोन्ही सेवेकरांची सेवा सादर झाली आणि पुन्हा एकदा ती घटिका समीप आली, जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होता. चला मंचावर आमंत्रित करूया हरिभक्ती परायण पंकज महाराज आणि नीलम महाराज यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. चला पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळलेत. ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहे ते आहेत हरिभक्ती परायण पंकज महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. सेवा अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथे झाली. उद्या पुन्हा भेटूया आपल्या या कीर्तन सोहळ्यात. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? रामकृष्ण हरी.